गुरुदेव दत्त. देवा, माझ्या मुलाला आणि सुनबाईला सुखात ठेव. त्यांना घरी यायची वाट दिसू दे रे देवा. गुरुदेव दत्त. गुरुदेव तुमचं कल्याण करतील. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. गुरुदेव गुरुदेव. हॅलो हॅलो, कोण? बा विशाल, अरे मी बोलतोय. तिच्या पप्पा. हा, बोला ना पप्पा. हा. अरे बाबा, त्या दिवसाचा फोन लागतो तर फोनच लागत नव्हता. तुझ्या आईला लय आनंद होईल पण तुला त्यानं सांगितलं लय आनंद होईल फोन लागला म्हणून. अरे पण तू कवर थांबणार आहे तिकडं? ये ना बाबा आम्हाला भेटायला. आमच्या जसं जीव चालला इथं पण तुम्ही वाट पाहू. नाही पप्पा, सॉरी, आता यायला नाही जमणार. आई काळजी करते मला. ये ना. अरे आता सुनबाई ती आम्हाला दाखवली सुद्धा नाही अजून. तिला पाहू दे तरी आम्हाला एकदा. पुढच्या आठवड्यात आलं तर चालेल का? काय खूप छान पुढ्यात. हो, तर निकितालाही घेऊन येतो मी. बरोबर ठीक आहे. खूप छान पुढ्यात तो आहे ना, पण नक्की आहे बाबा. आम्ही तुझी वाट बघतो. आता मी बिझी आहे पप्पा. कंपनीचं काय रडगाण चाललं. नक्की रे. मी तुला सांगतोय का आता तुझी तिला लय वाट पाहिजे रे बाळा. तुझी लय वाट पाहिजे तिने रे. ओके ओके, चालेल. ठेव. आगे आहो आहो, काय म्हणत होती? अरे विशालला फोन केला होता. लय वेळ बोलत होता बाय समोर. पण आहे ना, आधी येतो बा, नंतर आहे ना आठवड्याने येतो म्हणला. कसा असेल हो माझा मुलगा? त्याला आपली आठवण येत असेल का नाही? जेवला का नाही तो? अरे आता ते मोठा झालाय. पोर मोठे झाले ना, मग आपण एवढी काळजी नसती करायची. त्याला बी एक आता बायको आली, त्याला जीव लावणारी. तरी काळजी वाटते हो. तू काळजी करू. बाजोबा गेलाय, गावाकडे पाठवलं त्याला. बरं झालं. किती करतो तो आपल्यासाठी. त्यालाही बायको आली, त्याचे एक कुटुंब आहे याचं त्याला भानच राहत नाही. सगुणा बिचारी खूप चांगली बायको मिळाली त्याला. खूप सहकार्य करते तिच्या. खरंय, तू म्हणते ते खरंय. मला पण तेच माहिती. म्हणून तर मी त्याला गावाकडे पाठवलं रे. लय दिवस झाले बिचारा गेलाच नव्हता. बरं ते जाऊ दे. जेवायला काय केलं का नाही? हो केलंय ना. ज्वारीची भाकरी, वांग्याची भाजी. अरे वा, बरं. साधं का होईना पण केलंय ना. मी आता माझ्या बागेला गावाकड. हा, मला बरं लागेल रुपाची. तुमचं आपलं काहीतरी काय तू खरंच बोलतोय. तू का स्वयंपाक करीत जाते माझ्या बाजल्यावर? हा, आवरावर वाट आलोच नाही. हात पाय धुवून घेतो बसतो जेवायला. चला. हॅलो. हा भाऊसाहेब, कुठे आहे तर? ऑफिसला आहे का? बरं. काय नाही, काय कामाच आहे का? नाही, थोडं काम होतं. म्हणलं मीच येणार होतो ऑफिसला, पण जरा तब्येत नाही बरोबर. जमन का? वेळ भेटेल का थोडं संध्याकाळी? हा, इकडं आलेले आहेत का आमच्याकडं? तिकडं हा, जवळ आहेत का? बरोबर, मग या लगेच. येतात थोड्या वेळ घरी. हा, थोडं काम आहे महत्वाचं. या आहे मी घरीच आहे. या ठेवतो सर.
नमस्कार डोंगरे साहेब. हो नमस्कार या बस बस अचानक फोन केला एवढा अर्जंट? नाही काय झालं बस काम आणि ते गुप्त पण ठेवत होत. हो, तुमच्या पत्नीबद्दल कळलं. खूप वाईट वाटलं, पण त्यावेळेस मी इथं नव्हतो. मी सुप्रीम कोर्ट होतो. नाही येऊ शकत. पण हे अचानक कसं झालं? कसे अहो अचानक काय आणि ठरवलं. आता नियतीनं जर आमच्या बरोबर वाईट वागलं तर मला कोण काय करणार? एकामागून एक एकामागून एक घटना घडतच गेलं हो. खरं सांगू कोण नसेल, अहो अशी ही घटना शत्रू बरोबर सुद्धा होऊ नये. तुमच्यासारख्या सज्जन माणसाबरोबर तर बिलकुल नाही. हो असे कामच चालू आणि ते गुप्त पण ठेवत होत. तुम्ही विशालला फोन केला होता का? हो केला होता. पण काय होतं फोन कधी कधी लागतच नाही आणि लागला तर ते उचलत नाही. माझी बायको गेली त्याच्या नावाने जप करून आणि आता मीच करतोय त्याच्या नावाचं जप करून मी एक दिवस जाणारच नाही. असं काय बोलताय डोंगरे साहेब? तुम्हाला काही होणार नाहीये. हो खरं सांगतो बोलते तुम्हाला रुपयाच्या पण आहे ना म्हणून माझं चांगलं चाललंय बघा. तो बिचारा इतका जीव लावतो ना. माझी बायको जिवंत होती ना तेव्हा सुद्धा लय जीव लावायचं होते आपल्याला. तिला सुद्धा लय जीव लावायचा. आणि माझी बायको गेली ना माझ्यापेक्षा वर्षात ते जास्त रडला माहिती आहे. खरंय तुमचं. अहो तुम्हाला त्या भाजपाचाच आधार आहे. होय ना. बरं जाऊ दे. काय काम काढलं महत्वाचं ते तरी सांगा. हा ते कामाचं वितरणच गेलं फोन केलं रोसेच आपल्याला आहे ना मृत्यूपत्र करायचं. काय मृत्यूपत्र करायचं. मृत्यूपत्र? हो म्हणजे तुम्ही तयारीतच आहात. मग आता ताकाला जायचं गाड दुखायचं. काय प्रश्न आहे साहेब? अरे वा. कागदपत्र सुद्धा रेडी आहेत ना? बरोबर. देवाच्या नावाचं मृत्यूपत्र करायचे. ते सांगतो मी कोणाचं करायचं. तुम्ही ते लिहून घ्या.
पण यश सांगतो. हे जे मृत्यूपत्र आपण केलंय ना याच्याबद्दल आपल्या दोघाशिवाय तिसऱ्या माणसाला माहीत ना झालेलं सांगतो आणि माहीत करून देऊच नका फोनला. अहो विश्वास ठेवा रमेश साहेब, वकील आहोत आम्ही. नाही, बरोबर आहे भाऊसाहेब, विश्वास आहे म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना. पण हे ना मी मेल्याच्या नंतरच ओपन झालं. त्याची काळजी करू नका, हे फक्त तुमच्यात आणि माझ्यामध्ये राहील. हो. हा शब्द आहे आमचा. तेवढी नक्की काळजी घ्या. हं? हॅलो विशालराव, हा बोला म्हणजे अहो एक वाईट बातमी आहे. आपले मालक गेले. काय अहो सांगताय काय? अहो सांगताय का? अहो तुमची लय आठवण काढत होते. माझा विशाल हो असं एकदम कसं कसे आहात बजाबा? मी मजेत. बजाबाच ना नाव तुमचं? अजून तरी बजाबा. एक मिनिट तुम्ही विशाल राव ना? विशाल सदाशिव ब्रह्मे. अहो मी विशालच. आणि या कोण म्हणायच्या? अहो ही सुनबाई आहे या घराची, बर, सौ निकिता विशाल ब्रह्मे. नमस्कार सुनबाई. ओळखलंच नाही मी. पहिल्यांदाच पाहतोय ना. विशालराव खूप खूप उशीर केला पाहिजे. अहो त्याचं काय आहे बजाबा? मी नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडलो, त्याच्यामुळे लग्न झालं. मग खूप वेळा पाडला. पप्पांना नायला सांगावं असं मला वाटायचं, पण माझा नंबर नसल्यामुळे संपर्क होऊ शकला. हरकत नाही. आता आले आत ना, आता काळजी नाही बघ. हा? मला फ्रेश होऊन यायचं होतं. हो. इथे बेडरूम कुठे आहे? हो, आतमध्ये जाऊ. ठीक आहे, मी आलीच. बजाबा, हा? पप्पांना नक्की काय झालं? विशालराव शरीराच्या आजारापेक्षा मनाचा आजार खूप वाईट होतो. इतकी वर्ष मी इथे नोकरी करतोय, तुम्हाला तर माहितच आहे. या घरातला कणान कणा, कोपरान कोपरा सगळं काही माहित आहे बघा मला. अहो तुम्ही तर होतेच ना इथं. याच अंगठा खांद्यावर तुम्ही मोठे झाले. मालक मला बजरंगा म्हणायचे आणि तुम्ही पहिल्यांदा बजाबाबा म्हणाले. नंतर तुम्ही बजरंगा होण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला बजरंगा काही म्हणता येत नव्हतं. मग बजाबाबा, आणि बजाबाबाचं कधी बजाबा झालं ते समजतच नाही. आठवतंय. पण तरी माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही बजाबा. तेच मी द्यायचा प्रयत्न करते. हो, तुम्ही इथून गेले आणि तुमची माऊली वियोगाने आघाडी पडली. माझा विशाल कसा असेल, माझा विशाल कधी येणार त्याचा काहीच पत्ता नाही, त्याचा काही फोन नाही. अशी रोज आपण काढायची बघा. त्यातच त्या माऊलीने आमचून धरलं
आणि असं काय अंतून धरलं तुला उठल्यास येत बघ. त्याच्यानंतर मालकाने त्यांचं सगळं काही केलं बघा. एखाद्या लहान पोराला जसं सांभाळतात, मुंजारतात ना, तसं सांभाळलं. आणि काही दिवसानंतर मला काही अजब. बजबा तरीही तुम्ही आम्हाला इथं का बोलवून घेतलं? पोरी अगं, या पोराचा बाप आणि आई दोघेही गेले. एकदा का या घरची, या बंगल्याची चावी तुम्हाला दिली, मी मोकळा होगा. या घराची चावी म्हणजे? अहो साधे, विशालराव मालकांचे एकुलते एक सुपुत्र. मग या घरात त्यांचा अधिकार नाही का? काय हो मग. विशाल, तुम्हाला हे सांगितलं नाहीस? अगं कधी आपलं बोलणं झालं नाही आणि माझं असं अचानक निघून जाणं याबद्दल, या घराबद्दल काही आशा सोडून दिली. हे घर आता विचारावं होतं. एकुलता एक म्हणल्यावर आणि काय अंदाज काढता येईल या घराची किंमत किती असली? बजबा साधारण कोटीच्या घरात असते ना? असं समजा. विशाल, आता आपण या 2-2.5 कोटीच्या प्रॉपर्टीचे मालक आहोत. म्हणजे प्रॉपर्टी आता आपलीच. काय अधिकार आहे आपल्या या घरावर? अरे तू वेडा आहेस का? तू त्यांचा एकुलता एक मुलगा, म्हणजे ही प्रॉपर्टी आपलीच ना? अरे नचिकेत, तू आहेस होय? मी किती घाबरले. एवढं घाबरू नको. बर चल, आवडतो पटकन. हो, मी आवडून आले. रेशो, आपण दोघं.
या 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 बाबा काय तुमचं काय काय काम काय झालं माझे मिस्टर हा मी डायरेक्ट विषयाला चालतात. विशाल सदाशिव ब्रह्मे. विशाल त्याचं काय आहे ऐका बाबा ते घरातून बाहेर पडल्यानंतर कुठे जातात, कोणाला भेटतात, कोणाशी संपर्क करतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगायच्या. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या सर्व डिटेल बरोबर तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची जे आमच्या नात्यात आहे. पण मी काय म्हणतो तुम्ही ॲडव्हान्स मी तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. काळजी कर ना तुम्हाला सगळं इथे मिळेल आहे. तेवढं बाय ॲडव्हान्स पर्यंत तुम्ही गप्पा आहोत मी तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करते. पक्का या काम झालं तर. हॅलो हा राम राम भाऊसाहेब. हो आहेत की अहो कुठं जात आहे विशालराव. विशालराव पण आहेत आणि त्यांच्या सौ पण आहेत की. नाही मला नाही वाटत इतक्या लवकर बँगलोरला जातील. हा हो या या हो. भाऊसाहेब एक विनंती आहे. आले वाटतं लैलामध्ये. काय म्हणाले बजाबा? अरे लैला साहेब मजनू नाही काय नाही. कुठं काय या 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 मी कुठं काय म्हणलो एकटा आणि काय बोललो काय मनावर घ्यायचं. बसा. बर विशाल सर नाही आले अजून? नाही म्हणजे तुमच्या बरोबर नाही येत ते. नाही. त्यांनी काही सांगितलं होतं का म्हणजे उशीर होणार वगैरे? नाही ना. बर मी पाणी आणतो तुमच्यासाठी. काय कुठे गेला असेल हा? वर्क फ्रॉम होम असेल. या कॉफी करू का गरमागरम तुमच्यासाठी? नाही नको बजाबा, धन्यवाद. अहो धन्यवाद कसले आपल्या माणसासाठी तर करायचं. बजाबा हा? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, बोलू शकते का? अहो बोला की मग विचारताय काय. बजाबा माझे सासरी बुवा किती वर्षापासून राहतात तिथं? अहो किती वर्षापासून म्हणजे विशालरावच्या जन्माच्या अगोदरपासूनच. म्हणजे विशालरावचा जन्म याच बंगल्यातला बरं का. विशाल त्यांचा एकुलता एक मुलगा का? हा काय प्रश्न आहे का बाईसाहेब. एकुलता एक म्हणजे अगदी एकुलता एक बघा. त्यांचा अजून काही नोकरी व्यवसाय वगैरे? होती की. अहो सरकारी नोकरी होती. पगारही भरपूर. बंगला गाडी शेत सगळं काही होतं. आणि नंतर रिटायर झाल्यावर पेन्शनही भरपूर. बाईसाहेब हे सगळं काही जे कमवलंय ना ते स्वबळावर कमवलं बरं का साहेबांनी. हो. आणि त्यांची अजून काही प्रॉपर्टी वगैरे? प्रॉपर्टी होती की. स्वतःची सख्खी बायको. त्यांच्या बायको बद्दल नाही बोलत आहे मी. बाईसाहेब अहो त्या प्रॉपर्टीसाठी मालकाला सगळी प्रॉपर्टी विकायला लागली बघा. फक्त हा बंगला तेवढा ठेवला. हो. म्हणजे नेमकं झालं काय माझ्या सासूबाईंना? ती एक खूप वेगळी गोष्ट आहे. सांगेल केव्हा तरी नंतर. बर मग काय काय विकलं साहेबांनी? काय काय विकलं म्हणजे अहो बंगला एक 4 चाकी गाडी होती. 2 चाकी गाडी होती. त्याच्यानंतर 5 एकर शेत आणि हो
बाईसाहेबांच्या नावावर एक फार्म हाऊस सुद्धा होता. सगळं काही विकलं. हे सगळं विकलं त्यांनी? हो, विकावंच लागलं. अहो, परिस्थिती तशी होती ना, बाईसाहेबांचा इलाजही करायचा होता. नाविलाज होता त्यांचा. मग हे घर का नाही विकलं त्यांनी? बाईसाहेब, अहो, घर विकून राहणार कुठे होते ते? का? वृद्धाश्रम कमी आहेत? बाईसाहेब, अहो, सख्खा मुलगा सोडून वृद्धाश्रमात राहणं प्रशस्त वाटतं का हो? हे घर का नाही विकलं म्हणे. बजाबा, हम्म, आणखी एक शेवटचा प्रश्न. हम्म. माझ्या सासरी बुवांचा बँक बॅलन्स किती? मला वाटलंच, मला खात्री होती की तुम्ही हा प्रश्न विचारणारच. बाईसाहेब, अहो, इतकी वर्ष मी इथं नोकरी करतो, पण मी कधी माझ्या मालकाचा बँक बॅलन्स विचारला नाही. 2 टाइम खायला मिळतंय, पगार मिळतोय, बास झालं. काय अधिकारनं मला माझ्या मालकाचा बँक बॅलन्स विचारण्याचा? बरं बजाबा, थँक्स ही सगळी माहिती मला दिल्याबद्दल. आणि सॉरी मी तुमचा वेळ घेतला. नमस्कार. नमस्कार. या. नमस्कार. आम्ही तुमच्याकडे कशासाठी आलो? तुम्ही काय करताय? कामाचं बोला, कामाचं बोला. का? आणखी 5,000 रुपये. 5,000. ठीक आहे, पण काम व्यवस्थित झालं पाहिजे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमची केस आम्हाला कळली. तुम्ही बिनधास्त जा. आम्ही बघून घेतो आमचं काय काय. हा, तुम्ही जे का. हा, डोळे झाकून जा, बरं का? हा, काम झालं म्हणून समजा. हा. तर असं काही करू नका. आता तुम्ही डायरेक्ट मारताय टेबलवर. नाही ते त्याला पाय दिसला नाही म्हणजे म्हणून खरंच पाय दिसते नाही, मला पण नाही दिसत पाय. नाही चालेल. काम होईल ठीक ना? आहे. तुमची वाढवा ना मग. चला येऊ. आत्तीय आगवान. ये बेटा. कशी आहेस? परीक्षा झाली तुझी? अरे वा. सदा काका, सदा आजोबा कुठे गेले? सदा आजोबा होय. सदा आजोबा अगं ते बँगलोरला गेले बघ. बेंगलोरला का? हो, तिथं त्यांचा मुलगा असतो ना, विशाल काका, म्हणून गेले त्याच्याकडे. का बरं त्यांच्या मुलाकडं? का बरं म्हणजे? अगं तू कशी तुझ्या मम्मी पप्पांची एकुलती एक गोड मुलगी आहेस, तसं सदा काकांचाही सदा आजोबांचाही मुलगा आहे ना, तो बँगलोरला असतो. पण मी तर दरवर्षी त्यांच्या घरी जाते, मला काही ते दिसतच नाही. तो तिथं नोकरी करतो ना, त्याच्यामुळं तो इथे येत नाही. यांनाच त्यांची आठवण आली की जातात बँगलोरला. बरं, तुला सगळं काय देऊ? जेवण करून जातेस? बरं बस, मी पाणी आणतो.
पोस्टमन तार आली. कोणाची वाचून तर दाखव. तुमच्या मालकांची. मालकाची तुम्हाला बंगला बोलावलंय. पाणी आला की आणतो. काय भारी खोर आहे. म्हणूनच माझा नवरा येत नाही घरला. आणताय का पाणी? एवढं तार करून काय लगेच बोलून घेतलं इकडं. कारणही तसंच असेल ना तुला बोलून घ्यायला. काय असं कारण होतं ते? मला ना एक चांगली कामगिरी पार करायची बघ. कामगिरी हो. कोणती ती? सांगेल ना तू आजच आलीस ना म्हणजे आत्ताच आलीस ना तर बस पाणी तर पिलंच आहेस. काही दिवस ना सांगू त्या कामगिरीला मला तुझी मदत लागणार आहे हे नक्की. आलं लक्षात? मी घाबरले ना तिकडं. तार करून बोलावलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार. त्याशिवाय असं कोण तार करतोय? झालं आज तू स्वयंपाकासोबत बाकीचं मी आवडतो. प्लीज बघू. हो त्यासाठी तर बोलवलं ना तुला. बरं बघते. बेटा 2 पॅक घेऊन ये. अजून तकनीला काही सांगायचं का जेवणासाठी? कसलं विचार करून काय काळजी करू नको. ते त्याला यातलं काही समजदार नाही. तो 2 बी फ्रेंड सांगतोच नाही. 2 बी फ्रेंड बरे तुमचं जे काय करायचं ते अरे ऐका नाही विषय मग 1 नंबर मग अरे यासाठी ना मला लग्नच करावं असं वाटत नाही. ते मला ना मस्त फ्रीडम लाईफ आवडतो. फ्रीडम सारे असं तुलाच केलं पाहिजे म्हणून बाकी काय
मला तुझ्यावरती एक मोठी जबाबदारी द्यायची. जबाबदारी माझ्यावर. हे काम तूच करू शकतोस, माझा पूर्ण विश्वास आहे. हे बघ विशाल, तुला जर वाटत असेल मी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू शकतो तर तुम्हाला ही जबाबदारी दे. माझ्या आयुष्यातला काका थोडा अवगतपणे बाजूला करायचा. आता तिथे तुला सांगतोय तरच मला ऐश्वर्याला बोलून दोघं माझं बोलू नका तू. यात तुझं काही बोलणं होत नाही. अरे असाच एक किस्सा आहे. माझी मैत्रिणीची कंप्लेंट घडतोय. तुला बघायच्या गावल्याला संपवायचंय. बिनधास्त मुलगी अशीच. मला फक्त फ्रीडम हवंय, फ्रीडम. त्याच्या नवऱ्याच्या वयस म्हटलं ना तुम्ही पण असाच प्लॅन केला. मला पण यार असं फ्रीडम लाभ मिळवलं, पैसा ऐश्वर्या मनसोक्त जगायचं होतं. आणि यार, मी सुखानं संसार करा ना. असं एकमेकाच्या मरणाला काढण्यात फ्रीडम लाभ मिळवलं, पैसा ऐश्वर्या मनसोक्त जगायचं होतं. अरे तू एक कर ना, नाही तर निकिताला मारण्यापेक्षा तिला घटस्फोट दे, संपला विषय. घटस्फोट द्यायचा म्हणजे तिला पोटगी द्यावं लागेल, या प्रॉपर्टीचा हिस्सा द्यावा लागेल. आणि मला एकही रुपया त्या बाईच्या घशात घालायचा नाहीये. ठीक आहे, तू म्हणतो तसं मान्य आहे मला. तिला फक्त तुला पैसा पाहिजे. अरे पण विशाल, अरे माणसं तर तू बोलू शकत होतास ना. तिथं बँगलोरला गेला, ते काकांकडे दुर्लक्ष, घराकडे दुर्लक्ष. विशाल, आपण सिगरेट मारतो. बेटा तू काकांचा विचार करा ना. काकांनी काय नाही केलं तुझ्यासाठी, जरा विचार कर ना. अरे काकांनी पै जमा करून ही प्रॉपर्टी केली ती तुझ्यासाठी. रक्ताचं पाणी केलेलं ते त्या म्हाताऱ्यानं आमची उंची करून ठेवली. जाताना काय दिलं? कांटा. असं नाही रे, तू समजतोस तसं काही नाहीये. आणि ही प्रॉपर्टी त्यांनी तुझ्यासाठी केली ना, त्यांच्यानंतर हे तुझंच आहे. काय उपयोग आता त्या प्रॉपर्टीचा? घोड. अरे बायको म्हणते ना ती माझा स्वतःची. तिने तर माझ्या फक्त पैशावर प्रेम केलंय. बस तिला फक्त पैसा हवाय, आणि हे मला नकोय. या मला फ्रीडम लाग हवंय. सगळ्या गोष्टी शांततेत शोधून सोपं काम नाही. रिलॅक्स या. ठीक आहे, तू म्हणतो निकिताने तुझ्या पैशावर प्रेम केलं. मला एक काम, माणसं तर तू सांभाळू शकत होता का? हे बघ नको, याचं उत्तर मी तुला न दिलेलं बरं नाही.
तुला जी जबाबदारी दिली तू ती पार नाही. माझ्या आयुष्यातला काटा काढून टाक. विशाल काम करतो मी. असं काम कर. हापी मारेल का बघ लाठी देणे. मला थोडा वेळ. चल पाहिजे तेवढा वेळ घे. काम होईल. वेटर वेटर आलीस. किती दिवस राहायचं मी इथं? आधी सगळं पण तुला इथं बोलवलं मीच ना. मला एक सांग, म्हणजे मला तसा संशय येते बरं का. विशालराव आणि मालकीनबाई यांचं जे काही चाललं आहे ते काही मला योग्य चाललंय असं वाटत नाही. म्हणजे काय चाललंय? तेच तर शोधून काढायचं ना आपल्याला. म्हणजे त्या दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे असं म्हणायचंय? बरोबर. तुला काय करायचंय? तुला मालकीने बाई बरोबर राहायचं. त्या कुठं जातात, कोणाला भेटतात, कोणाबरोबर राहतात, नक्की त्यांच्या मनात काय आहे हे सगळं बघायचं आणि मला एक सांगायचं. आणि मी सुद्धा विषयाला बरोबर राहील. ते कुठं जातात, कोणाला भेटतात, काय करतात हे तुला एक सांग. अच्छा, म्हणजे एकत्र पण आणि वेगळ्या पार्टीत पण. अगदी बरोबर. हा, आपण आहोत एकत्रच पण दाखवायचं वेगवेगळं. आलं लक्षात? कसं आहे सगळं कुठेही वाईट व्हायला नको. आणि या कामी मला तुझी साथ हवी होती म्हणून मी तुला गावाकडून बोलून घेतलं. माझी तर साथ खायचं होतं ना. मला तीच पाहिजे. सगुणाबाई, ओ सगुणाबाई. आले आले मालकीनबाई. बोलायला तुम्ही? हो. विशाल सरांनी कॉफी घेतली का? नाही, हे काय आता बंद होते. ही विशालची बाटली. ही विशाल सरांच्या कॉफी मध्ये मिक्स करायची. कॉफी मध्ये? हो. ते पण विशाल साहेबांच्या? हो. काय बोलताय काय तुम्ही बाई? हे तुम्हाला जेवढं सांगितलंय तुम्ही तेवढंच करा. पैसा तुम्ही जे काही करताय ना ते काही बरोबर नाही करत आहे. तुम्ही आम्हाला शिकवू नका. हे जर केलं नाही तर ही सगळी प्रॉपर्टी मला कशी मिळणार? मला या कामाचा मोबदला मिळेल सुद्धा बाई. म्हणून काम झालंच पाहिजे. तरी पण मला असं वाटतंय चुकीचं आहे हे. तुम्ही सांगाल तेवढंच करा. काय म्हणत होते? हे पहा, बाईसाहेबांनी मला विशालची बाटली दिली आहे विशाल साहेबांच्या कॉफी मध्ये घालायसाठी. काय? हो.
बाईसाहेब या थरापर्यंत पोहोचतील असं वाटलं नव्हतं. मला सुद्धा. बरं झालं तू ही बाटली माझ्यापर्यंत आणलीस. आता इथं काय करायचं मी बघतो. आणि तुझे खूप धन्यवाद. तुझी मला इथपर्यंतच मदत हवी होती. धन्यवाद कशाची म्हणता? नाही ही कामगिरी मी एकटा नसतोच करू शकलो. निदान बाईसाहेबांची पातळी तर समज नसेल मला. कुठल्या पातळीपर्यंत ते पोहोचू शकतात. खूपच नीट. तू काळजी करू नकोस. आता तू गावाकडे जा. इथलं सगळं मी स्थिरस्थावर करतो, मार्गी लावतो आणि मी सुद्धा गावाकडे येतो. पण लवकर या तुम्ही सुद्धा. नक्कीच. मी घेते आवरायला. हो. भाईसाहेब तुमचा उद्देश मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मोठ्या मालकांना वचन दिले असून विशालराव हे आरोपी जिप्रे. नमस्कार. आणि हे त्यांचे साहिब. तुम्ही काल बाहेर जेव्हा गेले होते ना तेव्हा यांचाच फोन आला होता. अच्छा. तुमच्याबद्दल विचारत होते. म्हणजे बाजाबा हे ब्रह्मेंचे चिरंजीव विशाल. हो भाऊसाहेब. आणि या हे सौ निकिता विशाल ब्रह्मे. म्हणजे सोनबाई तुमची पत्नी. माझी पत्नी. कुठे असता तुम्ही? मी बेंगलोरला असतो. बँगलोरला. काय करताय? मी IT कंपनीत नोकरीला आहे. IT कंपनीत नोकरीला. पगार मजबूत असेल ना? किती वर्षापासून आहात तुम्ही IT कंपनीत? 10 वर्ष झाली. 10 वर्ष. मग ब्रह्मेंच्या मृत्यूनंतर म्हणजे मैत्रीला तुम्ही नव्हता? त्याचं काय म्हणजे त्यांचा फोन आला होता. फॉरेनला असतात ना ते. हो म्हणजे ते फॉरेनला होते. म्हणजे त्यावेळेस होते. होय. खरंय? आता बजाबा सांगतात म्हटल्यानंतर खरंच असेल. हो असो. बरं मी इथे आलोय ते ब्रह्मेंचं मृत्यूपत्र वाचतो. वाचा ना. आहे ना परमिशन बाजाबा? हो. वाचा ना भाऊसाहेब. बजाबा हा त्यांचा चहा कॉफीचा बघायचा. नाही चहा कॉफी नको. बाजाबा इथं असणं आवश्यक नाही. अहो पण नाही तुम्ही असणं खूप आवश्यक आहे बाजाबा. जसं तुम्ही म्हणता भाऊसाहेब. वाचू? मी सदाशिव ब्रह्मे पूर्ण शुद्धीत व राजखुशीने तसेच कोणाच्याही दडपणाखाली न येता हे मृत्यूपत्र करून देत आहे. मी यात नमूद करत आहे की
अहो हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? जे लिहिलंय तेच वाचतोय मी. अहो हे मृत्यूपत्रच खोटं आहे. मी माझ्या मनाचं वाचत नाही. हे चाल्या ब्रह्मे साहेब, सोडा त्यांना, सोडा त्यांना. ही सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे सध्याला. तुम्ही त्यांना काही करू शकत नाही आणि त्यांना इजा तर करूच नका तुम्ही सध्याला. महागात पण पडेल. आणि हो, हे मृत्यूपत्र मी माझ्या मनाने केलेलं नाही. त्यांना सर्व व्यवस्थित समजून सांगितलं होतं. आणि हो, त्यावेळेस बाजाबा तेथे नव्हते. हे त्यांच्या स्वखुशीने तयार केलेले आहे. आणि हो, एक लक्षात घ्या, बाजाबाला इथून पुढे कुठलाही त्रास होता कामा नये, अन्यथा परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. या सोमाराव, चला. विशाल, शांत राहा. तुला किती वेळा सांगितलंय, गरम डोक्याने विचार करत जाऊ नको. या परिस्थितीत आपल्याला शांत राहणं खूप गरजेचं आहे. तू शांत हो. मी किती ऐकलं ना मृत्यूपत्रात काय नमूद केलंय? हो, आपण जर शांत राहिलो तरच यातून काहीतरी मार्ग निघेल. विशाल, आणि नंतर प्यायला. आणि हो, तू आणलं तरी चालेल. ऐकलं नाही का? बाजाबा, तुम्ही जरा जास्त या बंगल्यात राहायचं असेल ना, सांगितलं ते काम करावं लागेल. बाजाबा, मी आणते पाणी. समजूतदार का सुनताय? वा बाजाबा, तुझं तर नशीबच बदललं. अरे नचिकेत, बरं झालं आलास. अरे असं अचानक का बोलवलं मला? अरे प्रसंगच असा घडलाय रे. प्रसंग असं घडलं? अरे म्हणजे नेमकं काय झालं? आपल्याच लोकांनी मारून ठेवली आमची. तुम्हाला आहे ना असं पडत नको बोलू. काय झालं ते स्पष्ट सांग. अरे काल ते ऍडव्होकेट झिपरे आली होती पापांचं मृत्यूपत्र वाचायला. पप्पांचं मृत्यूपत्र वाचायला? अरे मग ही आनंदाची गोष्ट आहे ना. म्हणजे ह्या प्रॉपर्टीचा तू अधिकृत मालक झाला. पार्टी तर बनतीये. तू जसं म्हणतो तसं काहीच होणार नाही. म्हणजे तिची स्थावर मालमत्ता तुला दिसते ना, तिच्यावर माझा काहीच अधिकार नाही. तुझा हक्क नाही? दुसऱ्या व्यक्तीचा अधिकार. दुसऱ्या व्यक्तीचा अधिकार? हो. अरे कोण आहे ही व्यक्ती? श्री बजरंग मारुतीराव दास. अरे म्हणजे कोण? म्हणजे बाजाबा. बाजाबा? हा तिच्या ते बाजाबा होय. अरे आपण त्याला संपून टाकू ना मग. अरे एवढी जर सोपी गोष्ट असती तर तुला मी कशाला बनवलं असतं? आता दिवस पाहिला असता का ते? का बरं? अवघड काय ह्याच्यात? त्याच्या सही शिवाय ही मालमत्ता आपल्या नावावर कशी करणार? अगर जर त्याला मारला तर? ते पण आहे मला. दोन्ही पण अवघडच आहे. एक काम केलं तर? त्याला अगर जर मारला ना तर ही प्रॉपर्टी सगळी त्याच्या वारसदाराच्या नावे जाईल. आणि जर त्याच्या वारसदारी जर नाकारली तर ती आपोआप सेवाभावी संस्थेला ती जाईल. ते पण आहे मला. अरे पण काकांनी असं करण्यामागचं कारण मला नाही समजले. तेच तर मला कळत नाही ना.
चला, या म्हाताऱ्याने स्वतःची एनओसी तर दिली, पण आमच्या ओसीचा विचार नाही केला. अवघडच होऊन बसल्या. विशाल, एक काम केलं तर आपण बघ, आपण त्या वकिलाशी बोललो तर म्हणजे त्या वकिलाला 4-5 लाख रुपये देऊन जरा एनओसी आपल्या नावावर करून देऊ शकतो. एवढी सोपी गोष्ट आहे? उलट वकील आपल्यावर दावा ठोकतील, त्याच्यावर दडपण आणलं म्हणून. ते पण आहे यार, मग आता काय करायचं? तेच तर कळत नाही ना राव. आता तर डोकं बंद पडलंय. ते पण आहे का? आणि हे काय बरं का, या प्रॉपर्टीची किंमत तुला माहिती, तुला माझ्या मला नाही माहिती किती कोटीची आहे. आणि त्याला काय करायचं रे प्रॉपर्टी बिपर्टी? आता जाईल शेती बिती करेल गावाकडं. ऐक मला, त्या वकिलाशी होऊ शकतो बा. तू टेन्शन नको घेऊ, काहीतरी मार्ग निघेल. रिलॅक्स राहा. अरे नचिकेत, बरं झालं तू आलास. मला तुला काय महत्वाचं बोलायचं. अरे बोल ना मग, बिंदास बोल. निकिता, पाणी घे ना एक ग्लास. नचिकेत, इतकं उशीर झाला वय यायला? अगं थोडं काम होतं. बरं ऐक ना, त्या दिवशी आपण भेटलो, तुला जे काही मी सांगितलं, हा ते ऍडव्होकेट चिपरेन बद्दल तू बोलत होतास ते ना? ते आज येणार आहे ऍडव्होकेट चिपरेन. आज येणार? अच्छा. मला त्याचं टेन्शन आलं. आणि त्यात काय टेन्शन घेतो, येऊ तर ते त्यांना, बघू आपण काय होतं ते. या या म्हटलं या येऊ का? या 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 भाऊसाहेब या. असं विचारताय का? नमस्कार. नमस्कार. नचिकेत, हो पसंत भाऊसाहेब. त्या दिवशी भेटलो, त्यानंतर परत भेटण्याची संधी मिळाली. वा वा, खूप बरं वाटलं. हा योगच समजावा. हा योग. अरे हो हो, बस. बोला ना भाऊसाहेब. नाही, महत्वाचं बोलायचं, तुम्हाला मी सांगितलं होतं की मी 2 दिवसात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. तो कसं? मी म्हणालो झाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. सॉल्व झाला? हो. म्हणजे भाऊसाहेब असं कोड्यात नका ना बोलू. तू पुढ्यात कुठं बोलतोय? मी शब्द दिला तो पाळला. तुम्हाला म्हणालो होतो की 2 दिवसात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तो कसा? तो असं, तो असं. म्हणजे हे काय? हे आहे बजावणी केलेलं एनओसी, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. हे त्यांनी कधी केलं? त्यावेळेसच केलं. मग हे तुम्ही त्या दिवशीच का नाही सांगितलं आम्हाला? त्या दिवशी का नाही सांगितलं मॅडम? मला तुम्ही पूर्ण ते वाचू दिलं का मृत्यूपत्र? तुम्ही माझ्यावर धावून गेला. मी काय म्हणतो, मी तुम्हाला सांगत होतो त्या दिवशी की मी काय म्हणतो ते ऐका. तुम्ही ऐकलं? तुम्ही
उपकार तुम्ही त्या बाजा मानायला हवेत. तरी काही आडेवेडे न घेता ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर गेली. हा त्याचा त्याग आहे, त्याग. परमे साहेबांनी मृत्यूपत्रात दिलं होतं. दुसरा मुद्दा, जर बजावानं ही प्रॉपर्टी स्वतः तुमच्या नावावर केली तर ती तुम्हाला मिळावं. आणि तुम्ही बजावाला मारायला निघाला होता. बजावा कुठे गेला नव्हता, बजावा माझ्याजवळ होता. तर त्या दिवसानंतर मला एक शंका आली की कदाचित तुम्ही त्या बजावाच्या सह्या घेण्यासाठी फोन तर करणार नाहीत ना. बजावा माझ्याकडेच होता आणि त्याला हा दुसरा नियम पण माहित नव्हता. मी त्याला सांगितलं तेव्हाच त्याने ही सही केली. दुसरा नियम काय होता माहिती? जर भाजपाने स्वतः ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली, त्याचा एनओसी दिली, तर तुम्हीच त्या प्रॉपर्टीचे मालक होणार होता. आणि तुम्ही त्याला मारायला निघाला. खरंच त्याचे उपकार माना, आभार माना त्याचे. परमे साहेब, तुमचे वडील खूप हुशार होते. त्यांनी हे बजावाला सुद्धा कळू दिलं नाही, पण बजावाचा मोठेपणा त्यांना माहित होता. चला सांभाळा तुमची प्रॉपर्टी. हो साहेब, येतो आम्ही. बोला बजावा. तुम्ही बाहेर थांबा, मी पण आलो. ठीक आहे, थांबतो बाहेर. काय साहेब, विसरला, येतो मी. आणि भविष्यात परत कधी आपली गाठ पडू नये अशी इच्छा. का परत का भेटू नये बजाबा? का का भेटावं सांगा ना. आपण तुम्ही चाललात कुठं? गावाकडं. तिथं माझी आपुलकीची माणसं येतो. या मालमत्तेसाठी माणसाची माणूस हरवली. जीवाला जीव देणारी माणसं मेली. त्या मालमत्तेची मला एक वीट पण नको. हो भाऊसाहेब, हो विशालराव, यापेक्षा माझी गावातली 10x10 खोलीत खूप छान आहे. तिथं आपली किती माणसं तरी आहेत. तिथं अर्धी भाकरी सुद्धा आम्ही सगळे मिळून एकत्र खातो. इथे एवढा मोठा बंगला, सोबत खायला सोन्यासारखा घास, पण सोबत एक माणूस नाही हो. इथं कोणाशी बोलावं, कसा वेळ घालावा हाच प्रश्न पडायचा. पण गावाकडे किती बोलावं आणि कोणाशी बोलावं, काय बोलावं हाच प्रश्न पडतो. इथं फक्त 4 भिंती येतो. गावाकडं माझी स्वतःची आपुलकीची माणसं येतो. माझी काळजी घेणारी, जीवाला जीव लावणारी. मला काही बी नको, काही नको. जे तुमचं होतं, जे माझं कधीच नव्हतं, ते मी तुम्हाला दिलं. आता मला काही नको. मालकाने खूप माया लावली, खूप जीव लावला. ती एनओसी तुम्हाला मी दिली ना, ती स्वेच्छेने दिली हो. कोणाच्या दडपणाखाली मी सह्या नाही केलं त्याच्यावर. आता डोक्यावरचं खांद्यावर झाल्यासारखं वाटतं बघा. खूप खूप हलकं वाटतं. मला जाऊ दे विश्वासराव. येतो भाईसाहेब. वा बजाबा वा, तुमचे विचार ऐकून मन गहिवरून आलं. साहेब, अहो या विचारांवर मोठ्या साहेबांचे संस्कार करले गेले. ते असे कसे वाया जाते सांगा ना. येतो सर्व.
मालक, तुम्हाला दिलेले शब्द मी पूर्ण केला बरं का मालक. विशालरावांना तुमची ही मालमत्ता सही चालवत देऊन टाकली. फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे.